रायगडमधून आहे। रायगड पालकमंत्री पदाचा वाद स्वार्थासाठी असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत। मंत्री झाल्यावर सुद्धा काहींचा स्वार्थीपणा सुरू आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी गोगावलेंवर केली आहे। पालकमंत्री पदासाठी लिंबूला टाचण्या मारणं योग्य नाही असाही खोचक टोला त्यांनी लगावलाय। तर 2.5 वर्षाचं मंत्रीपद सोडलं त्याला पालकमंत्री पद काय असं म्हणत गोगावलेंनी आदित्य ठाकरेंवर हा पलटवार केलाय। एक दुर्दैवी आहे की रायगड सारख्या जिल्ह्यामध्ये ज्याचं नावच रायगड आहे, छत्रपती शिवरायांचा हा जिल्हा, आणि इथे पालकमंत्री पदावरनं असा वाद होऊ शकतो, स्वार्थीपणाचा हा वाद होऊ शकतो। मला वाटतं आता आदिती तिथे करत आहेत तर काय गैर आहे? एखाद्या महिला कोणी करत असेल, कोणी तरुण मंत्री करत असेल तर काय गैर आहे? आणि दुसरं म्हणजे असा स्वार्थीपणा, मंत्री झाल्यानंतर देखील नाराजी, रुसवे फुगवे, मग ते काय टाचण्या मारायचं लिंबूला वगैरे, हे काय योग्य नाही। पण हे प्रतीक आहे की हे सरकार हे स्वार्थी लोकांचं सरकार आहे, जनतेने नाही निवडलेलं आहे पण फेक वोटर्सनी निवडलेलं आहे। अरे ज्या मावळ्याने 2.5 वर्ष मंत्रीपद सोडलं तर पालकमंत्रीपद किस बात की चीज आहे? ज्या 2.5 वर्षाचं मंत्रीपद, हल्ली कोण ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाही, तर मंत्रीपद सोडणं दूरच राहिलं। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भरत शेठचं नाव कोरलं गेलं। लक्षात ठेवा की मंत्रिपदाचं दिलेलं नाव आम्ही थांबवलं म्हणून। विचारा त्यांना, त्यांच्यात हिंमत आहे का? बाबा मुख्यमंत्री आणि आम्ही पण मंत्री पाहिजे। एकनाथ शिंदे साहेबांनी केलं नाही, मी मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्रिपद दिलं नाही।